समालोचन करत असताना ज्या पद्धतीनं त्याला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम कॅमेरामन करत असतात, ते काम आज आमच्या इकडे जर पाहिलात तर आमचे सगळे जयेश मांगेला असतील, मग प्रशांत भगत असतील, आणि हे सगळेच जर करताना आपल्याला पाहायला मिळतात. DBN लाईव्हचं कौतुक करू आम्ही. त्यांच्यासाठी देखील हा वेगळा अनुभव असणार आहे की एखादी स्पर्धा करता करता रबर बॉलमध्ये ती कन्वर्ट होते. बंगलोमध्ये बसून कव्हरेज करायचं आहे, फर्स्ट फ्लोअरवरून स्पर्धेचं कव्हरेज करायचं आहे, आणि ते देखील एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतायत, स्पर्धा मित्रांनो कॅन्सल झालेली नाही आहे. बऱ्याच क्रिकेटरचे मेसेजेस येत आहेत, फोन येत आहेत की स्पर्धा कॅन्सल होईल का सर, काय वाटते तुम्हाला? तर मित्रांनो, मी सूचित करतोय तुम्हाला की स्पर्धा कॅन्सल झालेली नाही आहे. स्पर्धा फक्त टेनिस बॉलमधून रबर बॉलमध्ये कन्वर्ट झालाय. उद्याच्या वेळेत दिलेले सामने दिलेल्या वेळेत होणार आहेत. त्यामुळं होळीपाडाकरांचं कौतुक आपण करू तेवढं कमी आहे. थोड्याच वेळापूर्वी प्रशांत घरतचा फोन आला होता, मेसेजसुद्धा आले होते की सर होळीपाडाकरांना खरंच जिद्दीला त्यांचा सलाम द्यावा वाटेल, कारण काल अगदी तलावामध्ये रूपांतर झालं होतं, त्याला मैदानामध्ये पुन्हा आणलं, परंतु वरुणराजा इथे थांबणार नाही आहे कारण पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरी प्रशांत घरतनी सांगितलं की जे काम त्या खेळाडूंनी होळीपाड्याच्या मैदानावरती केलं आहे ना, त्यांना माझ्याकडून खरंच कौतुकाची थाप द्या. आणि प्रशांत, खरंच तुझ्यासुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. तुझं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा मॅचकडे, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. 4 ओव्हरमध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करणारा आता संघ जर पाहिलात तर मला वाटते वैतीपाडा आणि खार्डी आपले एक्स्ट्रा प्लेयर कृपया पाठवा. वैतीपाडा कृष्णा राऊत, कृष्णा, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपला एक प्लेयर पाठवा. वैतीपाडाचा आहे. आणि खार्डी कृषिका 11. अच्छा, खार्डी टीम खार्डी आमचा आवाज येतोय तर एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा वरती फर्स्ट फ्लोअरला. एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आला थँक्यू. वैतीपाडाचा हा काय इकडे उभा आहे. कृष्णा राऊत, वैतीपाडा एक्सप्रेस गोलंदाजी माकवती. अमन स्पोर्ट्स विरार करता खेळत असताना कित्येक स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली कृष्णा राऊत आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडकडे हर्ष, तर नॉन स्ट्रायकर एंडला नितेश पाहायला मिळतोय. पहिला बॉल कृष्णा राऊतचा. 48 धावा बनवायच्या आहेत. बरोबर 12च्या सरासरीने 48 धावा बनवण्याकरिता आघाडीचे 2 फलंदाज सज्ज झाले आहेत. हर्ष पहिला बॉल फेस करेल गोलंदाज कृष्णा राऊतचा. चला कृष्णा, अधिक वेळ घेऊ नका. कृष्णा राऊत पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान बॅटची कड घेऊन चेंडू मागे चाललाय. पहा कृष्णा राऊतकडे जो अनुभव आहे तो अनुभव त्यानं पणाला लावलाय, कारण त्यानं पॉवर प्लेच्या बाहेर कुठेही लॉंग ऑफला लॉंग ऑनला खेळाडू ठेवला नाही. त्यानं प्लेयर ठेवलाय तो थर्ड मॅनला, डीप थर्ड मॅनला त्याने एक खेळाडू उभा केलाय, कारण त्याला माहिती आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये बॉल वेगानं मागे ट्रॅव्हल होणार. समोरच्या बाजूला फटकेबाजी करताना अडचण जरूर निर्माण होईल हे त्याला माहिती आहे. कृष्णाकडे रबर बॉलचा खूप मोठा अनुभव आहे. ओपनच्या स्पर्धांमध्ये अनेक वेळा त्याला आपण विरारमधल्या वेगवेगळ्या खेळाडूंसोबत खेळताना पाहिलंय. तो कृष्णा राऊत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी माकवती. यावेळीचा बॉल वेगवान भन्नाट तेज तर्रार चाललाय मागे. यष्टीरक्षक चूक करणार नाहीये. डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचं षटक येणं गरजेचं आहे. कृष्णाला चांगलं माहिती आहे, जर इथून मला बॅटरला थांबवायचंय तर हा टप्पा ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस अधिक आपटला बॉल. पंचांचे हात उंचावतायत. पंच सांगतायत इट इज व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल बरोबर ती बाउन्सरची एक तंबी देखील दिली जाईल. केतन खार्डी अशा प्रकारचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. 48 धावांचा पाठलाग करत असताना कृषिका 11 गावदेवी वैतीपाडा संघासमोर. यावेळीचा बॉल पायामध्ये टाकला. पुन्हा एकदा जर पाहिलात तर डॉट बॉल येतो आहे. कृष्णाची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता जो प्रेक्षक राजा जो आपल्या घरामध्ये बसला होता तो हळूहळू आपल्या खिडक्यांमध्ये येऊ लागलाय, हळूहळू आपल्या बाल्कनीमध्ये येऊ लागलाय, आणि हळूहळू थोड्या वेळानं छतावरती देखील येणार आहे. जसा पाऊस थांबेल तसा. दर्या राजा जर हो यावेळेचा बॉल बॅटरची दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन.
पहिल्या विकेटचं पतन होतंय. बॅटर माघारी परतल्यात, नितेश माघारी परतल्यात. जर पाहिलात तर शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर येत असताना, कारण सोपं काम नाही आहे या पडत्या पावसामध्ये बॅटिंग करणं. प्रत्येकाचं जर पाहिलात तर फॉर्मॅटनुसार जी वैशिष्ट्ये असतात ती वेगवेगळी असतात. काहींना टेनिस क्रिकेट भावतं तर काहींना रबर बॉल क्रिकेट भावतं. जर पाहिलात तर या अगोदरच्या इनिंगमध्ये काय डाव खेळला तो अर्थातच बॅटर विनायकने. सुरुवातीला 12 बॉल तो शांत होता, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती ते 3 षटकार आले. तिथून त्याचं स्कोअरबोर्ड बदललं, त्याच्या टीमचं स्कोअरबोर्ड बदललं. 15 बॉलमध्ये 35 धावा त्यानं केल्या आणि जवळजवळ 47 धावा टीमच्या उभ्या केल्या. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता कौस्तुभ दाखल झाल्यात. कृष्णा राऊत यावेळेस मात्र फील्डला चेंज करत असताना एक्स्ट्रा कव्हरवरून खेळाडू स्वीपर कव्हरवरती यावेळेस मात्र तैनात केला जाईल. एक खेळाडू डीपमध्ये. जाऊन पोचतंय 3 या आकड्यावरती. बॅटिंग करते खारडी टीम. त्यांना विपक्षामध्ये गोलंदाजी करते ती कृषिका 11 गावदेवी वैतीपाडा टीम. यावेळीचा बॉल अधिक जोराने टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिलाय. धुंडो धुंडो रे साजना, अक्षरशः शोधावा लागतंय. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 3. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 45. मगाशी 12ची सरासरी होती, आता 15ची सरासरी आहे. 15च्या सरासरीनं 48 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का हा देखील एक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे. या प्रश्नाचं देखील उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चित मिळणार आहे. कारण ज्या ठिकाणी पाहिलं ना तर 48 धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये, म्हणजे त्या दुसऱ्या डावामध्ये सुद्धा बनवू शकतात. परंतु जर त्याला थारा नाही आहे. मैदानामध्ये काय चाललंय हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाजी माकवती बदल होतोय. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलात तर युवराज येतोय दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकामध्ये युवराज येताना आपल्याला पाहायला मिळेल. युवराज यावेळेस दाखल होतील. गोलंदाजी माकवती. आता इथून मात्र जबाबदारी वाढणार आहे. ती म्हणजेच जर पाहायला गेलो सरी गाठायची आहे. एकंदरीत जर पाहिलात तर 15ची सरासरी इथून गाठायची आहे. पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाज युवराज सज्ज होतोय. वैयक्तिक आपल्या पहिल्या षटकातील पहिला बॉल. अधिकचा जोर लावण्याचा प्रयत्न खांद्याच्या उंचावरून गेला. पंच परेड सर सांगतायत हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावफलकावरती गणली जाते. अतिरिक्त धावेने धावफलक वधारलं जाते. धावफलक 4 या आकड्यावरती पोहोचलं जाते. ज्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी बाल्कनी व्ह्यू मधनं इथून समालोचन करण्याची संधी मिळते. साईड व्ह्यू आहे परंतु हरकत नाही आहे. चांगल्या प्रकारे विजन यावेळेस प्राप्त होते. यावेळेसचा बॉल शरीराकडे आणला. आतमध्ये येणारा बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉल उचलेल, फेक करेल, तदवर 1 धाव निश्चित पूर्ण होतीये. धावफलकावरती 1 धाव वधारली जाते. धावफलक जाऊन पोचतंय 5 या आकड्यावरती. टेनिस बॉलचा क्रिकेटचा हंगाम संपला कधी आणि रबर बॉल कधी वळलो कधी हे कळलंच नाही. म्हणजे काल आम्ही टेनिस बॉलमध्ये होतो, आज रबर बॉलमध्ये आलो. क्रिकेटचा हा खेळ आहे. एक मात्र गोष्ट नक्की सांगेन या बॉल नंतर. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या झोन मध्ये. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकार आलाय. धावफलकाला आकार आलाय. धावफलक वेगासरशी पुढे सरकले. धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. मी म्हटलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जरी 3च धावा आल्या असल्या तरी 3 षटकांमध्ये 45 होऊ शकतात रबर बॉल मध्ये. आम्ही एका षटकात 45 होताना पण पाहिलेत रबर बॉल मध्ये. तो कारनामा पालघरच्या मैदानावरती झाला होता. परंतु मागे इतिहासामध्ये काय घडलं हे महत्वाचं नाहीये. परंतु आज या ठिकाणी काय पाहायला मिळतंय की ऊन असो, वारा असो, वादळ असो की पाऊस असो, आमचं क्रिकेट थांबणार नाहीये. आम्ही थांबणारे क्रिकेटर नाही आहोत तर आम्ही लढणारे क्रिकेटर आहोत. हे मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नावलौकिकाला येताना पाहायला मिळत आहे. लढते रहो हेच मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळत आहे. जीवनामध्ये असेच संघर्ष
अनेक आपल्याला करावे लागतात, परंतु जर तुम्ही संघर्ष मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने केलात ना, तर यश मात्र तुम्हाला दूर नाहीये, हे देखील मित्रांनो लक्षात ठेवा. यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय बॉलला, लांब 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 वरचा षटकार. इथं काय घडलं, जे पहिल्या षटकामध्ये अगदी आनंदात होते कृषिका इलेवन गावदेवी वैतीपाडा, ते आता प्रेशर मध्ये आले, टेन्शन मध्ये आले. कारण हर्ष सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी देखील आघाडीला आलो होतो म्हणजे क्षमता माझ्याकडे देखील आहे. 6 धावांनी धावफलकावरती फरक पडतोय, धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलं. जी धावगती राखायला गेली पाहिजे होती ती पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये राखली गेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 धावा आल्यात, अजूनही 3 बॉल स्पेअर मध्ये आहेत, त्यामुळे इथून धावा बनू शकतात, हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानामध्ये जर पाहिलं ना तर डीबीएन लाईव्ह या स्पर्धेचं कव्हरेज करतंय आणि जगाला दाखवतंय की वातावरण काही असू देत, क्रिकेट मात्र थांबणार नाहीये. आणि हे क्रिकेट आज अनोख्या या आमच्या अर्नाळा किल्ल्याच्या बेटावरती रंगताना पाहायला मिळतंय. समुद्राच्या मधोमध रंगलाय डाव, नाव आहे मित्र त्याचं क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. पुन्हा एक देवराजचा बॉल, यावेळेस मात्र बॅक ऑफ लेंथ वरती गेले, चांगला चेंडू पडल्यानंतर वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. इथं सुटकेचा निश्वास टाकला युवराजनं, या बॉलची गरज आहे हे सांगितलं जात आहे त्याला. आता मात्र हर्ष काय करतोय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कड घेतली होती का हा देखील प्रश्न निर्माण झाला. कलेक्शन थोडंसं खराब राहिलं, धाव चोरायची का हा प्रश्न निर्माण झाला, परंतु रोखलं स्वतःला हर्षनं, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. या 2 बॉलवरती कमबॅक झालाय गोलंदाज युवराजचा. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल आदळला हे मात्र सांगितलं जातंय. पंच देखील निहाळतायत. अपील आत्मविश्वासपूर्वक नव्हतं, अपील फेटाळलं गेलंय. सर षटक क्रमांक 2 ची समाप्तीची घोषणा करतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 झाल्या, आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बरोबर 16.50 च्या सरासरीनं 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. बारा चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. थोडंसं घाईने खेळूयात. घड्याळामध्ये पाहिलं ना तर वाजलेत ते अर्थातच 4:20. बारा बॉल 33 ची गरज आहे. चला थोडंसं वेगानं खेळूयात, कारण यानंतर अजून एक पहिल्या फेरीचा सामना आहे. तो आयोजक सांगतात की 4-4 ओव्हरचाच होणार आहे, कारण पहिल्या सर्व संघांना 4 ओव्हर खेळायला मिळाल्या. थोडासा ब्रेक झाला पावसामुळे, 2 तास आपले वाया गेले, परंतु 2 तासानंतर खेळ पूर्ववत करत असताना आपण पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आलोय हे मात्र निश्चित आपल्याला पाहावं लागेल. सर यष्टी बिघडले बघा. बॅट्समन स्टंप, हवा एवढी प्रचंड वेगानं आहे की स्टिक्स देखील डिस्टर्ब होताना पाहायला मिळत आहेत. अर्नाळ्याच्या या किल्ल्याचं विजन देखील आपण दाखवणार आहोत आपल्या लाईव्ह वरती. दर्या राजा देखील दाखवणार आहोत आपण. जयेश ज्या ठिकाणी कव्हर करतोय, नवीन गोलंदाजी माकवती नयन येतोय. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं पंच खुणावतायत, वाईडची खूण. अतिरिक्त एका धावेने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे ते अर्थातच 16 वरती. इथून मात्र जर पाहिलं ना तर या क्रिकेटमध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये थोडंसं खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील तेवढंच महत्त्वाचं राहतं. कारण जर पाहिलं तर एकंदरीत चेंडू कधी कधी विजनमध्ये येत नाही अंपायरच्या सुद्धा. यावेळेस अधिक आपटला, अधिक खांद्याचा जोर लावण्याचा प्रयत्न. आता मात्र वाईड, आणि वाईड बरोबर तंबी देखील दिली जाईल गोलंदाजाला. यू कांट डिलिव्हर बॉल ओव्हर दी बॅटर्स हेड नाऊ. आता टप्प्यावरती तू बाउन्सर गोलंदाजी हाताळू शकत नाहीस, हे मात्र या चेंडू नंतर सांगितलंय गोलंदाज नयनला. नयनची नयनरम्मी गोलंदाजी होणार का, की इथून मात्र पुन्हा एकदा खार्डी संघ पुढे निघून जाणार. आता जबाबदारी वाढली आहे, हर्षने चांगली बॅटिंग केली आहे. आता या षटकामध्ये कौस्तुभ वरती जबाबदारी वाढली आहे. 17 झाल्यात, अजूनही 31 ची गरज आहे. मॅच जवळ येते खार्डीच्या. पावसाचा ओघ वाढतोय, आता धावांचा ओघ देखील वाढवावा लागणार आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक इथं आणि विकेट इथं सॅक्रिफाईस केले कौस्तुभने. परतावं लागेल कौस्तुभला विकेटचं पतन.
न्यू बॅटर इन झालेत. विघ्नेश इन ॲट नंबर 4, परंतु ते नॉन स्ट्रायकर एंडला असतील. आता काय घडतंय तर मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट गेलाय. हर्षनं स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, कारण आता धावांची गरज आहे त्याच्या संघाला. यावेळेचा बॉल वेगानं आला शरीराकडे, शरीरावरती आदळला, मागच्या बाजूला चाललाय, त्याला दिसला नाही बॉल कुठे चाललाय, परंतु लेग बायची एक धाव मिळते. पंच विशाल सर इशारा देत आहेत. खाली बसलेले प्रेक्षक, आमचे खेळाडू, पावसामध्ये तुम्ही जिद्दीने खेळताय, परंतु क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केल्यानंतर या पावसात देखील विशाल नाईक सर आणि परेड सर जे पंचांचं काम करतात त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मी म्हणतो. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला, पडल्यानंतर सरळ गेलाय बॉल, त्यामुळं यावेळेस वाईड असणार नाहीये. डॉट बॉलची सांगता येते. मनोरंजन प्रेक्षकांचं होतंय. खेळाडू यावेळेस मात्र आपला रंग दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर या पावसाबरोबर क्रिकेटची मजा देखील वाढायला लागली आहे. आता इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने डिलिव्हर झाला. चेंडू येतोय मिड ऑफला, एकच धाव मिळेल. आता काय झालंय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान एक तळाव तयार झालाय. त्या तलावातनं बॉल ट्रॅव्हल होणं मुश्किल आहे. तुम्ही समोरून चांगले फटके खेळा तर हवेबरोबर फटका सीमारेषेच्या पार जाऊ शकतो. यावेळीचा बॉल आता नो घोषित केला, कारण या अगोदर वाईड दिला होता अंपायरनी वेस्ट हाईट. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर या बाउन्सर हाईट मध्ये हे 2 नियम आहेत की तुम्ही 2 वेळा अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाही. नो बॉल, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पडल्यानंतर पुन्हा खाली राहिला. डॉट बॉल कमबॅक केलंय पुन्हा एकदा गोलंदाजानं. हर्षद मेहर आपण वरती या. हर्षद मेहर आपण वरती यायचंय. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पहिले सुरुवातीला खराब चेंडू टाकले गोलंदाज नयननं, परंतु आता त्याचा खूप चांगला कमबॅक राहिला. 3 षटकांचा खेळ संपलाय सर. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा झाल्या 20. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये पाहिजेत 28. विसरून चालणार नाही. शेवटच्या षटकामध्ये विनायकनं जवळजवळ जर पाहिलात ना तर किती धावा बनवल्या होत्या, 24 बनवल्या होत्या. त्यामुळे 28 पण बनू शकतात. आणि आता हवा जर तुम्ही पाहिली तर समोरच्या दिशेनं वाहते. जर बॅटला बॉल समोरच्या दिशेनं चांगला लागला तर ट्रॅव्हल होऊ शकतो, परंतु इथं काय घडणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. हर्षद मेहर विपुलचा पहिला बॉल, पहिलाच बॉल वाईड आलाय. अतिरिक्त धावेने धावफलकाचा यावेळेस वेग वाढतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 वरती. आता 27 पाहिजेत. विपुल हा बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय. थर्डमॅनला लॉंग मध्ये डीप मध्ये खेळाडू तैनात केलाय. एकच धाव मिळते. एकेरी शिवाय पुढे काही मिळणार नाही. धावफलक वधार्थ 1 ने. थेंबे थेंबे तळे साचे. या पावसाच्या तलावामध्ये एक धावेने तुमचं धावांचं तळ भरणार नाहीये. त्याकरिता मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेचा बॉल अधिक बाहेर चाललाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 23 वरती. चला यानंतर ओमकार बॉईज एडवन आणि टीम दातिवरे आपण सज्ज राहायचं आहे. धावफलकावरती 1 धाव मला वाटते बायची वधारेल. बायच्या एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतोय 24 वरती. 24 वरती धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. हवेचा वेग वाढलाय. यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंच काय सांगतायत, डॉट बॉल, कारण बॅटर थोडा पुढे निघाला होता त्यामुळे बचावलाय गोलंदाज. आता मात्र 2 चेंडू राहिले आहेत. मला 3 चेंडू राहिले आहेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर वेगाने आला. एकच धाव मिळेल. आता सामना दूर गेला. कारण 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 23. 2 बॉलमध्ये 23 धावांची गरज. थोडंसं वेगानं खेळूयात हे मात्र आयोजक आपल्याला सांगतायत. या हवेचा फटका, हो हो हो, 1 हँडेड ब्लाइंडर, जबरदस्त टायमिंग, फेकून दिला बॉलला सीमा पार. षटकार हर्ष मित्रा, आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त, आते आते. शेवटचा बॉल आहे सर, शेवटचा बॉल आहे. नवीन बॉल द्या.
क्या बात आहे. या पावसात सुद्धा आमचा प्रेक्षक राजा खेळाडूंना त्यांच्या खेळाकरिता प्रोत्साहित करतोय. हर्षच्या देखील आठवणीत राहील हा क्षण. एवढ्या पावसात कुणीतरी मैदानात येऊन बक्षीस दिलं. डॉट बॉलनं सामना संपलाय. विजयी झालाय तो कृषिका 11 गावदेवी वैतीपाडा. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. वेल प्लेड. हार्ड लक टीम केतन खार्डी. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात. आपले देखील मनपूर्वक आभार. चौथ्या सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला जर पाहायला गेलो तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओमकार बॉईज एडवण आणि त्यांच्या विपक्षामध्ये दातिवरे. हा सामना जसा सुरुवात होईल तसा मायक्रोफोन वरती करूया एक छोटासा बदल. भिवंडीतील सरावली गावचा एक गोड आवाज विशाल पाटील यांना आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती. मॅन ऑफ द मॅच विनायक.